सो गाईज फायनली आम्ही आलो आहोत स्वामींच्या दर्शनाला. आणि यार हा क्लायमेट बघा किती सुंदर आहे. एवढं सुंदर क्लायमेट झालंय. माझ्या मागे तुम्ही क्लायमेट बघू शकता किती सुंदर झालंय बघा. वाव वाव व्ह्यू गाईज. सो गाईज क्लायमेट बघा किती सुंदर झालं. एक नंबर. गाईज हा ना धबधबा बघा किती सुंदर आहे. हा किती लांब आहे तुम्हाला दाखवतो. आता मी कुठे उभे आहे. हा धबधबा किती सुंदर आहे आणि मी आहे एवढा लांब. सो किती सुंदर आहे बघा ना. आपलं महाराष्ट्र किती सुंदर आहे. वाव. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वे. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या विकेंडच्या व्लॉगमध्ये. तर गाईज आजचा हा जो विकेंडचा व्लॉग आहे त्यामध्ये आता जी आपली मॉर्निंग झाली आहे ती डेफिनेटली आफ्टरनून झाली आहे. कारण की मी काल रात्री ऑलमोस्ट 4 वाजेपर्यंत रात्री एडिटिंग करत होतो. त्यामुळे मला झोपायला खूप लेट झालं आणि आता मी दुपारी 2 वाजता उठलो आहे. ओके. सो आता आपण जाणार आहोत जिममध्ये वर्कआउट करायला. तर आज मी 3 व्हेरिएशन मारणार आहे. लाईक चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप. ओके. आज सॅटर्डे आहे. सो आपण हे 3 व्हेरिएशन जिममध्ये मारूया. आणि संडेला आपण मारणार आहोत बॅक, बायसेप, लेग्स. कारण की मंडेला आपली जिम जी आहे ती क्लोज असते. सो आता आपण जाऊन मस्त वर्कआउट करू. ठीक आहे. त्यानंतर मी जाणार आहे ठाण्याला एका क्लबमध्ये. कारण की जसं तुम्हाला माहिती मी एक कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतो. सो आमची तिकडे आज क्वार्टरली पार्टी आहे. सो जे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत आपण फुल चिल करणार आहे. सो ते सुद्धा मी थोडंफार ब्लॉगमध्ये दाखवीन. तर चला आता आपण आपलं वर्कआउट सेक्शन स्टार्ट करूया. त्याच्या आधी मी उठलो आहे. आता मी जाऊन फटाफट ब्लॅक कॉफी पितो. ब्लॅक कॉफी पिऊन थोडंफार लाईटली खाऊन आपण मग जाऊया जिममध्ये वर्कआउट करायला. सो लेट्स गो. सो गाईस पाणी उकळलं आहे. चला. ब्लॅक कॉफी बनवणं खूप इझी आहे आणि सर्वजण बनवतातच. सो अशी काही मोठी गोष्ट नाही. बट यस, मी माझी ब्लॅक कॉफी एन्जॉय करतो आता. हो हो शिट. चला काय नाही, होऊन जाईल आपल्याला हळूहळू. एकदम प्रॅक्टिस. रेडी. सो तुम्ही चेक करू शकता आपली ब्लॅक कॉफी जो आहे ती 2 मिनिटात रेडी झाली आहे. सो आता ब्लॅक कॉफी पितो आणि लाईट काहीतरी खातो आणि त्यानंतर जातो जिममध्ये. चीयर्स. गाईस किती पण पाऊस असला तरी जिमला या. क्लायमेट बघा किती सही झालंय. बट डेफिनेटली किती पण सुंदर क्लायमेट असू दे, जिम मध्ये येऊन आपल्याला वर्कआउट करायचाच आहे. जिम कधीच स्किप नाही करायची. चला. Yeah, I'm always on the move. If you get in my way, you'll catch a 1 and 2. Got a clear view, penthouse vision mood. To the top, I'm gon' pop, you gon' see me soon. I got a vision of winning, living like I'm a millionaire. Got a vision, I'm willing to do anything to get there. Man, I'm driven and building something that people calling rare. Always prepared, I'll teach you when I get there. Taking lessons, it's a blessing. Only happy with progressing. I don't ever second guessing. Know your path, get obsessive. Have a mentor that's aggressive. Teach you things, have objectives. Changing lives from depressive all to something so impressive. Yeah, we all have things standing in the way of our wildest dreams. You gotta tell them how it be. Move out the way or get buried underneath. I said move, bitch, get out of my way. Move, bitch, get out of my way. Move, bitch, get out of my way. Move, bitch, out my motherfucking way.
shining on a cloudy day, and it don't matter what you say, 'cause even if the sky is falling, I'ma do it anyway. खूप सुंदर वर्कआउट झालाय आमचा. तो काही जस्ट नाव आपण घरी पोचलो आहोत आणि आता आपण घेणार आहोत प्रोटीन, आपलं प्रोटीन इंटेक कंप्लीट करायला. ये विको. सो हा ऑनचा खूप चांगला प्रोटीन आहे, खूप जास्त चांगला आहे, कारण की डायजेशनला पण काही इश्यू होत नाही आणि रिकव्हरी पण खूप सुंदर होते. चीयर्स. सो गाईज अजून एक चेंजेस आहे प्लॅनमध्ये, की आमची जी पार्टी होती क्वार्टरलीची ती कॅन्सल झाली आहे, कारण की पाऊस तुम्ही बघाल तर कंटिन्यू पडतोय आणि त्यामुळे पूर्ण ठाण्यामध्ये रेड अलर्ट आहे. सो मे बी नेक्स्ट वीकेंड आमचा तो प्लॅन आहे तो फिक्स होईल, बट सध्यासाठी तो प्लॅन स्किप झाला आहे बिकॉज ऑफ दी हेवी रेन. तर मग आता मी दादासोबत जाईन पलावाला, एक्सपिरिया मॉलला. आय मीन ऑल सेट ऑल वेट गाईज. सो वेअर वी आर गोइंग नाउ? वी आर गोइंग टू पिक मावशी. येस गाईज, कारण की एक्सपिरिया मॉलला आमचा जायचा प्लॅन होता, बट एवढा पाऊस झाला आहे सध्या, हा अलर्टमुळे एक्सपिरिया मॉल बंद आहे, म्हणजे तिकडे स्टाफ नाही आहे. सो आम्ही तिकडे जात नाही आहे, बट आम्ही मावशीला गेला जातोय. आता बघू रोड्सवरती किती पाणी भरलं आणि कसं काय झालंय, बिकॉज आम्ही खूप टायमानंतर डोंबिवलीला चाललो. एवढा पाऊस कंटिन्यू पडतोय आणि आय थिंक सो आम्हाला जाऊन वन वीक झाला ना. सो लास्ट वीक गेलेलो आम्ही. आता बघू, आता आम्ही खूप न्यूज वगैरे ऐकतोय की डोंबिवलीमध्ये पाणी भरलंय, बट आता बघूया कसं काय सीन आहे. गाईज बघू शकता पाऊस, अरे बाप रे, पाणी साचलेलं आहे. पाणीच पाणी आहे भाई. माझी जीन्स पूर्ण व्हाईट आहे आणि डेंजर आहे. हे बघा इथं मला आतमध्ये तर घे, जाम जोरात पाऊस आहे यार. सो आपली बेबी रेडी आहे जायला, बट बेबीचा ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी झालाय. सो बघू पावसामुळे कसं काय सीन आहे, बट आपण तर काय बिंदासच गाडी चालवतो, डोंट वरी. चलो लेट्स गो. ठीक आहे, मी जातो आता. शिट, ऑल सेट. चला मी आता पुढची जर्नी स्टार्ट करतोय गाईज. सो गाईज पाऊस बघू शकता, भयंकर पाऊस पडतोय. एक मिनिट फ्लॅश बंद करतो, तुम्हाला दाखवतो. ॲम्बियंट एवढी सही वाटत नाही ती. एक मिनिट. सो गाईज तुम्ही ॲम्बियंट चेक करू शकता गाडीची, खूप मस्त वाटते, सिम्पल आणि सोबर. काय दादा? येस, काइंड ऑफ स्पोर्ट्स, काइंड ऑफ स्पोर्ट्स गाईज, जॅपनीज स्पोर्ट्स. ॲक्च्युली ही पण आपण करू शकतो, बट आम्हाला थोडंसं काम करायचं आहे गाडीचं, अजून आतमधून थोडंफार काम बाकी आहे. सो फुल काम झालं ना, आम्ही ह्याला LED सुद्धा लावणार आहे. सो गाडी त्यानंतर अजून अट्रॅक्टिव्ह आणि शार्प दिसेल. मी तुम्हाला ना एकदा पूर्ण गाडीचा एक फुल व्हिडिओ बनवून दाखवतो की आपण गाडीवरती काय काय मॉडिफिकेशन केलं आहे आणि कसं काय सर्व आपलं झालं आहे. बट सध्या तरी आपण आता जाऊया मावशीला गेला, कारण की आता ऑलरेडी 8 वाजून गेलेत आणि आपल्याला थोडंफार लेटसुद्धा झालं आहे. जास्त पण लेट नको करायला. सो चला आता जाऊया. मैंने चाहा तुझे, मेरी खता नहीं, मेरी खता है कि तुझे पता नहीं. मला गाणं येत नाही, पण गाणं खूप सुंदर आहे का. गब्बरू ने बिलकेड़ चक्करा पाया, ऐ सच्चे तेनु संभाला के रब ने बनाया, निकाह दसानु इश्क च अपने तुलाया, सोरियत जा रे गोरिये. गाईस तुम्ही बघू शकता यार, एवढा सुंदर पाऊस पडतोय आणि त्यात इकडे काहीच लाईट्स वगैरे नाहीत, बट बघा क्लायमेट फुल एकदम कडक झालंय. बघा पाऊस पण खूप सुंदर आहे आणि क्लायमेट पण खूप सुंदर आहे. बघा खूप जोरात पाऊस आहे. बघा खूप सुंदर वाटतं यार. मला खरं बोलतो, मला रेनी सीझन खूप आवडतं, खूप एन्जॉय करता येतो आणि तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो की आपण पावसामध्ये कार चालवणं, लॉंग ड्राईव्हला जाणं, फॅमिलीसोबत चिल करणं आणि जे आपल्याला व्ह्यू दिसतात ते तर अप्रतिम असतात. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. उद्या मी पळसदिला जाणार आहे. सो उद्याचा ब्लॉग बघायला जरा पण मिस नका करू. स्वामींचे सुंदर असं दर्शनसुद्धा तुम्हाला होईल आणि खूप सुंदर असा व्ह्यूसुद्धा दिसेल. सो गाईज मावशी, चिन्नूताई आणि दीपू आलेत गाडीमध्ये आणि आम्ही चाललो आता घरी. पाणी बघा, फुल पाणी भरलंय. बापरे
भाई डेंजर भरले का बघतोय का ट्रॅफिक नको पाण्याच्या आतमध्ये रिक्स नको गाईस पाणीच पाणी आम्ही पाण्यामध्ये पोहतोय एवढं पाणी वी आर एवढं कधी स्विमिंग कधी गाईस सो गाईस पाऊस एवढा होता आणि भाईने छत्रीच नाही ओपन केली माझ्या काहीही तर मी खोटं पूर्णपणे बोलतोय. भिजलोय तुम्ही बघू शकता अक्षरशः खोटं बोलतोय मी छत्री ओपन हे बघा माझी अवस्था तुम्ही बघू शकता हातामध्ये पिशव्या देऊन अरे बापरे हा हे बघा पूर्णपणे भिजलोय बघू आता रन चेस करतात का 191 सो गाईज मूवी नाईट सो गुड मॉर्निंग गाईज खूप जोरात हवा सुटली तिकडे पुढे पाऊस चालू आहे अँड इथे पाऊस येतोय सो त्याच्या तिची हवा असते ती हवा आहे ते बघा तुम्ही खाली बघू शकता फुल हवा खूप सुंदर क्लायमेट झालं आणि आता मी चाललोय पळसदरीला तुम्हाला खूप सुंदर असं स्वामींचं दर्शन करवतो बट हा क्लायमेट बघा किती सुंदर वाटतोय किती सुंदर वाटतं तिकडे जे लिटरली इकडे काही दिसत पण नाहीये तिकडे जे टॉवर्स वगैरे ते सुद्धा दिसत नाहीयेत सो खूप सुंदर क्लायमेट झालंय ऑल साइड गाईज तर आता आम्ही निघतोय मी आहे दीपू आहे दादा आणि चिनू आणि दादाचा एक फ्रेंड आहे जो आपल्यासोबत फर्स्ट ब्लॉगला जीप करायला आलेला सो आता आपण सर्व चाललो आहोत पळसदरीला स्वामींचं दर्शन करायला तर हा ब्लॉग एंडिंग मध्ये नक्की बघा तुम्हाला खूप सुंदर असं स्वामींचं दर्शन करवतो लेट्स गो भाई माझ्या गाडीच्या खाली मग पूर्ण पाणी पाणी झालंय खतरनाक अब कैसा लग रहा है नहीं ये तो नहीं हो सकता गणपती बाप्पा मोरया! श्री स्वामी समर्थ महाराज की जय भैरी भवानी देवी की जय सप्तशृंगी आई की जय तुळजा भवानी आई की जय चला प्रवास सुरू झाला आपला आणि क्लायमेट आपल्याला जसं पाहिजे त्याच्यापेक्षा सुंदर आहे काहीच पाणी बघा किती जास्त घरात चाललंय असा पाऊस कंटिन्यू असला तर आय थिंक सो आपल्याला ट्रॅव्हलिंगला खूप जणांना खूप सारे इश्यू होतील बट यस सगळं पण तरी आम्ही चाललोय यस बट तरी आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला चाललोय आणि आम्ही जाऊन तुम्हाला सुद्धा दर्शन करवणार म्हणून ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा आणि बघा किती कसं सगळं पाणी वगैरे भरलं आणि क्लायमेट पण बघा किती सुंदर आहे भाई एवढं खतरनाक पाणी भरलेलं ना शपथ सांगतो तर तिकडे गाडी बंद पडली असती चुकीने तरी तर आमचा समजून जावा विषय एकदम गंभीर होता बट आपल्याला मागे स्वामी आहेत म्हणून आपल्याला कसलंच टेन्शन नाही लाईफ मध्ये स्वामी असताना आपण कधीच कुठेच अडू शकत नाही किती पण पाऊस असू दे किती पण पाणी असू दे काही पण असू दे श्री स्वामी समर्थ बोलतच आणि होती. तुला काय बोलायचं चिन्हाच्या मी वरती खूप घाबरले होते ते पाणी बघून मी श्री स्वामी समर्थ बोलतच होती मनातल्या मनात दीपू काय बोलतो भाई खूप बेकार पाणी होतं तुला समजतं का? स्वामी सोबत आहेत गाडी जर काही चुकीने जरी बंद पडली असती ना आमची तर एकदम खतरनाक सीन झाला असता कारण की तिकडे एक्स्ट्रीम लेवलला पाणी भरलेलं आणि आता मला समजलं तर मी बाई चुकीने म्हणता असं टाकणार नाही राईट साईडवर टाकेन कधीच नको टाकू तेव्हा समोरच्या टाइमवर पण दिलंय श्री स्वामी समर्थ या श्री स्वामी समर्थ तेरे नाल प्रीता लैया वे माई तेनू खबर नहीं मैंने चाहा तुझे मेरी खता नहीं मेरी खता है के तुझे पता नहीं
सो गाईज आता आम्ही आलो आहोत सिद्धेशच्या घरी, जो दादाचा चांगला फ्रेंड आहे. सो गाईज आता सिद्धेशच्या घरी गाडी लावून आम्ही जात आहोत त्याच्या गाडीने. सो गाईज फायनली आम्ही आता निघालो आहोत सिद्धेशच्या घरातून. लेट्स स्टार्ट द ट्रिप. सो गाईज इथून जर तुम्ही राईट मारलात तर तुम्हाला इथे घंटेश्वर भेटेल पुढे. बैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा तेरे लिए दुनिया छोड़ दी है, तुझ पे ही सांस आके रुके, मैं तुझको कितना चाहता हूँ कि तू कभी सोच ना सके. जगण्याची मजा आता कळते मजा, नाही मी कोणाचा आहे तुझा. संगतोन बदलले तुझ्यासाठी जीव तुझे मन माझे भराले. Shining on a cloudy day, and it don't matter what you say, 'cause even if the sky is falling, I'ma do it anyway. सो गाईस हा खूप फेमस वडापाव स्पॉट आहे. सो आम्ही तिकडे आलोय खायला वडापाव, बिकॉज एवढं चांगल्या पावसामध्ये वडापाव खायची मजाच वेगळी, राईट. सो बघू शकता तुम्ही. सो गाईज फायनली आम्ही आलो आहोत स्वामींच्या दर्शनाला. आणि यार हा क्लायमेट बघा किती सुंदर आहे, एवढं सुंदर क्लायमेट झालंय, खरंच खूप सुंदर आहे. तू वरदाता तू दिन त्राता भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी खूप सुंदर दर्शन झालं, खूप सुंदर. समर्थ. फॉग बघा कसं झालंय गाईज. हा ना धबधबा बघा किती सुंदर आहे, हा किती लांब आहे तुम्हाला दाखवतो. आता मी कुठे उभे आहे, हा धबधबा किती सुंदर आहे आणि मी आहे एवढा लांब. सो किती सुंदर आहे बघा ना, आपलं महाराष्ट्र किती सुंदर आहे. वाव बघा, माझ्या मागे तुम्ही क्लायमेट बघू शकता किती सुंदर झालंय बघा. वाव. लेट्स स्टार्ट एडवेंचर्स गाइस, एडवेंचर भाई. त्याने सरळ टाकलेली तिथे फसेला, इथूनच घेतो, लेफ्टनेच घे गाइस. रोड बघा काय सुंदर आहे, काय व्ह्यू आहे यार, खूप सुंदर. सो गाईज आता आम्ही माथेरानला जस्ट कुठल्या स्टेशनला झालो आपण, जुम्मापट्टीला जाऊन चुम्मा देऊन आम्ही रिटर्न जाणार आहेत. वाव गाईज, नाईस. वाव, what a view guys. Wow guys, wow. Oh guys,
वाव यार, क्लास आहे यार. यार गेली छत्री गेली भाई. हा बंद कर, छत्री जायला एवढं भारी. एक मिनिट पकड घ्यायची ना ताई. वाव ओ भाई साहब नाईस. ते बघ तो गाईस क्लायमेट बघा किती सुंदर झाला, एक नंबर. Shining on a cloudy day. गाईस एवढं ट्रॅफिक आहे खतरनाक. आमची जिरली आहे चांगल्या प्रकारे आमची. अजून आम्हाला 57 मिनिट दाखवत आहेत. स्टार्टिंगला मज्जा आली पण आता पूर्णपणे जिरली आहे. प्लस त्याच्यानंतर घरी पण जायचं. त्याच्यानंतर आम्हाला अजून 1 तास लागणार आहे पुढे घरी जायला बदलापूरवरून. सो आमची पूर्णपणे जिरली आहे. And it don't matter what you say, 'cause even if the sky is falling, I'ma do it anyway. So save your worries, slide your love in. गाईज माझा रेग्युलर कंटेंट आहे जिमचा, तर तो बघायला मिस नका करू. पण आता सध्या माझी जिमच मिस होणारे वाटतं, कारण की तुम्ही म्यूट कर भाई, म्यूट कर, कॉपीराइट येईल मला. म्यूट कर. तर बघू शकता तुम्ही 7:45 वाजलेत आणि इथून आमचं घर 1 ते 1.5 तासावरती आहे. आणि आमची जिम जी आहे ती 9:30ला बंद होते. अजून 10 मिनिटं त्याच्या घरी जायलाच आहे आम्हाला. सो आय थिंक सो माझी जिम मिस होऊ शकते. आणि माझं रेग्युलर कंटेंट खतरेमध्ये. मी ह्याला सांगते की इथे जिम आहे, तो तिथे जाऊ शकतो. अरे बाबा जाऊ दे. बंद आहे. हा ती बंद आहे भाई. काय करायचं यार. त्याने जाताना जेव्हा फाट घेऊन गेलं, येताना झोल केलाय झोल. हे बघा इथे व्यायामशाळा आहे. मला वाटतंय आपण मात्र तो लेफ्ट मारूनच चुकी केली. हा खूप नाही तर आपण आता सुखी घरी असतो. त्यांना असं वाटतं बघितलं त्याच घेतलं ना. रिग्रेट होतो जरा. ठीक आहे थोडा वेदर बघितलं. अरे वेदर पुढच्या संडेला बघितला असता, माझं जिम मिस होईल. आता काय करायचं. पुढच्या संडेला पण तुझी जिम मिस झालीच असते ना. कॉमन सेन्स यार. भाई मी सकाळी जाऊन आलो असतो तेव्हा. अच्छा कॉमन सेन्स ना. गाईज काय आहे गाईज, मला जरा सांगाल काय चाललंय काय. नाही इकडे एवढं पाणी काय आहे बघा. हे काय आहे म्हणजे कुठल्या प्रकारचं काय आहे, काय चाललंय काय. एक पण रस्ता असा नाही तिकडे पाणी नाही. सो गाईज आता आम्ही फायनली घरी पोहोचलोय. तर आता मी जिमला जाईन, थोडा वर्कआउट करीन आणि त्यानंतर मग हा ब्लॉग एंड करीन. To do, yeah, I'm always on the move. If you get in my way, you'll catch a 1 and 2. Got a clear view, penthouse vision mood. To the top, I'm gon' pop, you gon' see me soon. I got a vision of winning, living like I'm a millionaire. Got a vision, I'm willing to do anything to get there. Man, I'm driven and building something that people calling rare. Always prepared, I'll teach you when I get there. Taking lessons, it's a blessing. Only happy with progressing. I don't ever second guess it. Know your path, get obsessive. Have a mentor that's aggressive. Teach you things, have objectives. Changing lives from depressive all to something so impressive. Yeah, we all have things standing in the way of our wildest dreams. You gotta tell them how it be. Move out the way or get buried underneath. I said move, bitch, get out of my way. Move, bitch, get out of my way. Move, bitch, get out of my way. Move, bitch, out my motherfucking way. Yeah, we all have things standing in the way of our wildest dreams. You gotta tell them how it be. Move out the way or get buried underneath. तर मग गाईज आपण फिरायला गेलो, रिटर्न आलो आणि वर्कआउट केला. हे खूप महत्वाचं आहे. आपल्या जिममध्ये कन्सिस्टन्सी नेहमी ठेवा. भले आपल्याकडे 30 मिनिट्स आहेत, 30 मिनिट जिममध्ये जाऊन वर्कआउट करा. तुमचं कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे, तेव्हाच तुमची जाऊन बॉडी बनेल आणि डिसिप्लिन राहील. To do, yeah, I'm always on the move. If you get in my way, you'll catch a 1 and 2.
who. Got a clear view, penthouse vision mood. To the top, I'm gon' pop, you gon' see me soon.